अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ श्री द्रुसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुप्रतिपदा, अतिशय महत्वाचा दिवस. आज गाणगापूरमध्ये खूप मोठा उत्साह आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळेल. आजच्याच दिवशी श्री द्रुसिंह सरस्वती महाराज हे कर्दळीवनात म्हणजे कर्दळीवनात ते गुप्त झाले होते आणि आजचाच तो दिवस आहे. आजचा दिवस दत्त तत्व ह्या दिवशी 100 पटीने जागृत झालेलं असतं. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. महिलांनो, काही कारणांमुळे जर आपल्याला सेवा शक्य नसेल, काही कारणांमुळे तुम्ही सेवा करू नसेल शकत, आता ही गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी ना, तर मागे एक व्हिडिओ केलेला आहे, तो आवर्जून बघा. दुपारी 4च्या आधी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 51 आणि 52 तुम्हाला आवर्जून पठण करायचं आहे. आणि त्याच्याच बरोबर जे महत्वाचं आहे, आज जे तुम्ही दत्त सेवा करणार आहे, जी तुम्ही महाराजांची सेवा करणार आहे, त्याचं फळ तुम्हाला 100 पटीने मिळणार आहे. कारण आज या पृथ्वी तत्वावर दत्त तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असणार आहे. कामाच्या व्यापामुळे, सांसारिक अडचणीमुळे जर तुम्ही काहीही करणं शक्य नसेल, आता अर्थात नैवेद्य दाखवणं, ज्यांना नाही सकाळी शक्य होत त्यांनी संध्याकाळी नैवेद्य दाखवावा. दुपारी 4च्या आधी तुम्हाला गुरुचरित्रातले 2 अध्याय पठण करायचे आहे. तुम्ही संध्याकाळची आरती करू शकता. संध्याकाळी तुम्ही 6:30 नंतर, आता ताई 6लाच आरती करायची का, तर बघा आपल्या दिंडोरी प्रणितमध्ये 6:30ची आरती असते. तुम्हाला नसेल शक्य, तुम्ही 7 वाजता आरती करा. तुम्ही नैवेद्य दाखवा. वरण भात, घेवड्याची भाजी आणि घेवड्याच्या शेंगा, ज्याला आपण श्रावणी शेंगा म्हणतो, याचा नैवेद्य दाखवायचा असतो. गोडाचा नैवेद्य तुम्ही शिरा पण दाखवू शकता. आणि आजच्या दिवशी 2 लाडू असणार आहे, जे बेसनाचे लाडू, ते तुम्हाला स्वामी महाराजांसमोर, दत्त महाराजांसमोर, जे तुमच्या घरात फोटो मूर्ती असेल त्याच्या समोर तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तो तुम्हाला खायचा आहे. आज रात्रभर लाडवाचा नैवेद्य तसाच ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला उद्या, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार असणार आहे, उद्या तुम्हाला तो खायचा आहे. अगदी आज रात्री 12 वाजता जरी तुम्ही नैवेद्य ठेवला, 10-11 वाजता जरी तुम्ही तो नैवेद्य ठेवला, तरी तुम्हाला तो उद्याच खायचा आहे. काही कारणांमुळे ज्यांना नाही शक्य होत त्यांच्यासाठी सांगते आहे. कारण सांसारिक जबाबदाऱ्या, सांसारिक कर्तव्य एवढी असतात की इच्छा असताना पण आपण काही गोष्टी करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, आज असं म्हटलं गेलं आहे की भीमा अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्ही जणा. आज भीमा अमरजा जे काही संगम आहे, तिथे जाऊन लोक आंघोळ करतात. त्यांना जे काही अडचणी असेल, ज्या व्याधी असेल, ज्यांचं पापाचं क्षालन होतं, आज त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख संकट दूर होतं. आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हटले होते की जरी मी कर्दळीवनात गुप्त झाले, तर आजही मी गाणगापुरात आहे आणि माझ्या भक्तांच्या ज्या काही इच्छा, मनोकामना, आकांक्षा आहे त्या मी पूर्ण करणार आहे. जो माझ्या दरबारात आलेला आहे त्याला मी त्याच्या सगळ्या व्याधीतून, सगळ्या दुःखातून मी त्यांना बाहेर काढणार आहे. आज असंख्य दत्त भक्त हे गाणगापूरमध्ये गेलेले असतील. ज्यांना गाणगापूरमध्ये जाणं शक्य नाही त्यांनी आवर्जून जवळच्या दत्त मंदिरात, केंद्रात, मठात, मंदिरात, तुम्हाला जे जवळ आहे तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्यावं, महाराजांच्या चरणांवर लीन व्हावं. कारण दत्त कृपा आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे. मनशांती, कोणी कितीही आपलं वाईटावर असलं, पण ज्यांच्या आयुष्यात दत्तकृपा होते, महाराज त्यांच्यावर कृपा करतातच. त्यांना कधीच कशाची भय पडत नाही. बघा, आज तुम्हाला काय करायचं आहे, मी काही मंत्र तुम्हाला सांगणार आहे. अखंड तुम्ही त्या मंत्राचं मंत्र जप करू शकता. अर्थात महाराजांसमोर बसून 1 माळ जरी ह्या मंत्राचा मंत्र जप केला ना, खूप चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण आज दत्त तत्व हे 100 पटीने आपल्याला फायदेशीर होणार आहे. आज 100 पटीने दत्त तत्व ह्या पृथ्वीवर जागृत असणार आहे. आणि याचा फायदा का नको करायला आपण? आता जे मंत्र आहे ते तुम्हाला सांगते. पहिलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. औदुंबर प्रदक्षिणा आवर्जून कराव्या, तिथे सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. त्याच्याबरोबर ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. परत एकदा सांगते. हा दत्त गायत्री मंत्र आहे. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा. 1 माळ केली तर अतिशय उत्तम. आणि दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी 11 वेळा जप केल्याच पाहिजे. बघा मैत्रिणींनो,
दत्ततत्व हे जास्त प्रमाणात जागृत असणार आहे आणि दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करून ते दत्ततत्व आपल्यामध्ये आकृष्ट करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि ते सेवा करूनच होतं की म्हणतो ना की परमेश्वर द्यायला बसलेला आहे आणि आपल्याला ते घ्यायचं आहे. आता हे करून तुम्ही कोणालाच वाटत नाही की मला करोडपती व्हायचं, मला हे पाहिजे, पण हो दत्त कृपा महाराजांची कृपा आपल्यावर असावी. कारण आजकालचं दिवसमान चांगले नाही आहे, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी चांगलं झालं तर कोणाला तरी वाईट वाटतं, त्या गोष्टी घडतातच. आणि कोणी कितीही तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करो, तुमचे रक्ताचे असेल, तुमचे मानलेले असेल, जे तुमच्या तोंडावर गोड 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 बोलता, मागून तुमची निंदा नालस्ती करतात, पण लक्षात ठेवा जो स्वामी भक्त आहे, जो दत्त भक्त आहे, त्याच्या केसाला पण धक्का लागत नाही. जेव्हा कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असतं तेव्हा आपल्यावर फुलं पडतात आणि त्याचं परतफेड त्याच व्यक्तीला मिळतं आणि हे आपल्या बाबतीत पण लागू होतं. मी जर कोणाचा वाईट निंदा नालस्ती केली तर अर्थात ते घुमून फिरून माझ्यावरच येणार आहे. ज्याच्याबद्दल मी बोलते त्याला माझ्या सगळ्या सेवा जाणार, मी जे काही चांगलं काम करते आहे ते त्यांना मिळणार आणि त्यांचे सगळे अवगुण मला मिळणार. म्हणून कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये आणि आजचं जे काही दत्ततत्व आहे ते आपल्यामध्ये आकृष्ट व्हावं यासाठी नक्कीच तुम्ही सेवा करा. जे मंत्र तुम्हाला आवडतात, अर्थात महाराजांचं श्री स्वामी समर्थ चालता बोलता उठता बसता खाता पिता तुम्ही कधीही नामजप करू शकता, याला कुठलंच बंधन नाही. महाराजांच्या सेवेला कुठलंच बंधन नाही. तुमची इच्छा असेल तुम्ही 14वा अध्याय पठण करू शकता, 18वा अध्याय पठण करू शकता, तुम्ही दत्त बावणी म्हणू शकता. जे काही संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचं तुम्ही आवर्जून यस तुमची इच्छा असेल तर 7 अध्यायाचं जे संक्षिप्त गुरुचरित्र आणि गुरुचरित्र सप्तशती सार आज वेळ असेल मैत्रिणींनो तर आवर्जून याचं पठण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर जे आपण आहे काय जगतवद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी, हे जे आहे तर हे आपल्याला म्हणायचं आहे किंवा श्रवण केलं तरी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्याला आपण म्हणतो ना की संक्षिप्त गुरुचरित्र आहे, प्रत्येक ओवीचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे. खूप खूप सुंदर आहे. जसं जमेल जिथे जमेल तिथे तुम्ही सेवा करा आणि दत्ततत्व माझ्या प्रत्येक भक्तांकडे यावं हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.